लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी रवींद्र एरंडेचा माज नाशिक पोलिसांनी उतरवला। पोलिसांचा प्रतिसाद मिळताच रडत रडत म्हणाला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। एमआयडीसीच्या निवेदनांना गणेश नाईकांचा विरोध। एमआयडीसी विरोधात रस्त्यावर उतरण्याचा गणेश नाईक यांचा इशारा। प्रकल्प राबवून पैसे जमा करण्याचा डाव असल्याचा आरोप। धनंजय मुंडेंना मंत्री करा, मुंडे समर्थकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। देवाभाऊ गहिनीनाथ गड मुंडे समर्थक तुमच्या पाठीशी असल्याचं विधान। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। केरळ, आसामसह पुदुच्चेरीत विक्रमी मतदान। आसाममध्ये 85, पुदुच्चेरीमध्ये 90% आणि केरळ विधानसभेसाठी 78% मतदानाची नोंद। विमान प्रवास 25% स्वस्त होण्याची शक्यता। इंधन शुल्क वाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून पार्किंग आणि लँडिंग शुल्कात 25% कपात। आगामी 3 महिन्यांसाठी लागू राहणार सवलत। सुक्या मासळीच्या दरात वाढ। आवक घटल्यानं सुकी मासळी महागली। सोडे 1800 रुपये, जवळा 200 रुपये किलो। सुकी मासळी महागल्यानं खवय्यांना फटका। महामुंबईत उन्हाचा चटका वाढण्याचा अंदाज। गुरुवारी कमाल तापमानात 2 अंशांची वाढ, तर पुढचे 4 दिवसात पारा आणखी 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढणार। मुंबईची 17 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार। सीएसएमटी कुर्ला 5वा-6वा पार्क प्रकल्प होणार सुरू। पीएपी बांधकामं पाडण्यासाठी सुरुवात करणार आणि नवीन मार्गावरून मेल एक्सप्रेस धावणार। महावितरणच्या गाडीवर दगडफेक, वीज कापणीसाठी गेलेल्या पथकावर हल्ला। अकोल्याच्या बार्शी टाकीमधली घटना। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। पत्नीकडून प्रियकराच्या मदतीनं पतीचा खून। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून, पत्नी मुलाचा प्रियकराला अटक। सांगलीच्या कोरोलिटीमधली घटना। लग्नाचा आमिष दाखवून तरुणाला लुटलं। लग्नासाठी तरुणाकडून 1,82,000 उकळले। 2 एजंटना पोलिसांकडून अटक। कोल्हापुरातल्या गोलीवडीमधली घटना। साखर कारखान्यांकडे 1012 कोटींची एफआरपी थकीत। 29 कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी। साखर आयुक्तांची कारखान्यांना नोटीस। 13 एप्रिलला आयुक्तांसमोर होणार सुनावणी। जालन्यात मुलाकडून जन्मदात्या बापाची हत्या। कुऱ्हाडीनं वार करत वडिलांना संपवलं। आईच्या मृत्यूनंतर वडील दुसरं लग्न करत असल्याचा राग। अंबडच्या रुई गावातली धक्कादायक घटना। जालन्यातला अवैध पुतळे निर्मिती करणारा कारखाना हटवणार। कारखाना हटवण्याचे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे अंबड तहसीलदारांना आदेश। चिळमापुरातल्या अवैधरित्या पुतळा निर्मितीचा कारखाना, गायरान जमिनीवरच्या कारखाना हटवण्याचे आदेश। हिंगोलीमध्ये 5 लाखांचा अवैध गुटखा जप्त। शहरातल्या एका घरातून गुटख्याची पोती जप्त। हिंगोली पोलिसांची कारवाई। 3घांवर गुन्हा दाखल। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। पालघरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई। कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांवर दगडफेक। बांधकामांवर कारवाई केल्यानं जमावाकडून दगडफेक। अधिकाऱ्यांनी कार्यालयात केला स्वतःचा बचाव। परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण। श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातली घटना। केबिनमध्ये घुसून वरिष्ठ लिपिकाला मारहाण। शेरा न मारल्याच्या रागातून मारहाण। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्या जेरबंद। वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला। शिरूर परिसरात 4 महिन्यात 41 बिबटे जेरबंद। शिरूर, आंबेगाव, जुन्नर भागात बिबट्यांची दहशत कायम। अंधकारावर मात करत नागपूरमधल्या 16 वर्षाच्या दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिचा नवा विक्रम। श्रीलंकेतल्या तलाई मन्नार ते भारतातल्या धनुषकोडी दरम्यानचा 27 किलोमीटरचा खडतर समुद्री प्रवास अवघ्या 11 तास 15 मिनिटात केला पूर्ण।